मेंदिके गावात एक खांब आहे जो वाऱ्याने नाही तर शक्तीने हलतो। हा खांब लाकडाचा आहे, पण याला हात लावायची हिंमत आजही कोणी करत नाही, कारण हा खांब जिवंत आहे। लोक म्हणतात, कोणावर करणी असो, बाधा असो किंवा बाहेरची हवा, या खांबाच्या संपर्कात आलं की ते सावट किंचाळत बाहेर पडतं। पण प्रश्न हा आहे, एका वाळलेल्या लाकडात एवढी भयानक ताकद आली कुठून? ही कथा आहे त्या दुपारची, जेव्हा साक्षात बाळूमामा इथे विश्रांती घेत होते। अचानक रानातून एक माणूस धावत आला। त्याचे कपडे फाटलेले, डोळे रक्तासारखे लाल आणि तोंडातून जनावरच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता। तो माणूस नव्हता उरला, त्याच्यावर एका भयानक शक्तीने ताबा मिळवला होता। तो सरळ मामांच्या अंगावर धावला। वातावरण थिजलं, श्वास रोखले गेले, पण मामा जागचे हल्ले नाहीत। त्यांनी फक्त बाजूला पडलेली आपली काठी उचलली आणि एका झटक्यात जमिनीवर रोवली। मामांचा आवाज कडाडला, खबरदार, जिथं माझी काठी उभी आहे तिथं जगातली कोणती